अरे अरे यो काय विषय, रस्ता सोडून बस खाली कुठे चालल्या? आज मी आणि बामणे जाणार होतो खंडेराजुरी पासून फक्त 1 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या यल्लाम देवीच्या यात्रेचं ड्रोन शूट घेण्यासाठी. त्याआधी स्टुडिओ त्यांनी बंद करून घेतला आणि मी आणि बामणे थेट निघालो खंडेराजुरीला. मंदिर तर अजून लांब होतं, पण ट्रॉफिक मात्र 1 किलोमीटर आधीच चालू झालं. पुढे जसं जसं आलो ट्रॉफिक मात्र वाढत गेलं. या ट्रॉफिकमुळे बसला वळायला जागा नव्हती, त्यामुळे थोड्याशा मोकळ्या जागेत बसला वळवून घेतली. मी आणि बामणे डायरेक्ट घुसलो यात्रेत, कारण पारसदा पण आमची वाट बघालती. जसं मी मंदिर पाशी आलो तसं गर्दी पण ढीगच होती. थोड्याच वेळात पालखी पण निघणार होती. त्याआधी आरती पण झाली. तेवढ्यात आम्ही देवाचं दर्शन पण करून घेतलो. जशी तिकडनं पालखी निघाली तसे आमचे बामणे ड्रोनला हवेत सोडले. देवाला आलेले सगळे भक्त नुसतं पालखीचीच वाट बघालतीत. मंदिरभोवती 5 फेऱ्या मारून शेवटी एकदाच पालखीचं पण आगमन झालं. सगळ्या भक्तांनी हळद कुंकू फुल पालखीवर उधळून देवाचं दर्शन घेतली. तर इथला विषय कसा आहे माहिती काय, तर इथल्या लोकांना या देवावर इतकी श्रद्धा भक्ती आहे ना, देवाच्या पालखीला खांद्यावर घेऊन अनवाणी पायाने या विस्तूमधून चालत जातात. तो सीन काय आम्हाला बघायला भेटला नाही, त्यामुळे ड्रोनच्या रिमोट मधून हा सीन बघून घेतलो. त्यानंतर आम्ही यात्रेचं सगळं शूट कंप्लीट करून बाहेर निघालो. जाता जाता देवाचा प्रसाद म्हणून पेढे पण घेतलो. जाताना ट्रॉफिक पण जामच झालतं. ड्रोनचा सगळा डाटा पारसदांच्या स्टुडिओमध्ये कॉपी केलो आणि आम्ही निघालो घराकडे. चला तर आजच्यासाठी एवढंच. ब्लॉग आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि जाता जाता आपल्या भावाला फॉलो पण करून घ्या.